आता बुलेटिनमध्ये पाहूयात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। काल रात्री बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला। यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं। त्यानंतर दोन्ही गटात वादावादी होऊन त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केला आहे। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट नको म्हणून स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना वंदन करायला जातो। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वाद निर्माण केला। त्यांचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेलं आहे। शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर औरंग्यांची पिलावळ जाणं मान्य नाही, यामुळे स्मृतीस्थळाचं पावित्र्य भंग होईल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी स्मृतीस्थळावरील वादावर केली आहे। स्मृतीस्थळावरील राडा हा निषेधार्थ आहे, तर कोणी कितीही प्रयत्न केला तरी कुणालाही अनुचित प्रकार घडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी स्मृतीस्थळावरील राड्यावर दिली आहे। स्मृतीस्थळावरील घटना अत्यंत दुर्दैवी आहे, असं व्हायला नाही पाहिजे। आम्ही स्मृतीस्थळी आलो हे कोणाला तरी आवडलं नाही, असं म्हणत मनीषा कायंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाण्याची नौटंकी करण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार जपण्याची गरज आहे। तुम्ही बाळासाहेबांचे विचार जोपासू शकत नाहीत। झालेल्या राड्यावरून सुषमा अंधारेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर झालेल्या गोंधळावर शीतल म्हात्रे यांनी टीका केली आहे। हेच बाळासाहेबांचे विचार आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। ज्यांच्या हाती सत्ता आहे तेच कायदा सुव्यवस्था बिघडवतायत, तर शिंदे गटाची ही दादागिरी सुरू आहे, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनासाठी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी होणार आहे। या निमित्ताने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली आहे। जालन्याच्या अंबडमध्ये होणाऱ्या ओबीसी एल्गार सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। या सभेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी ही सभा होणार आहे। जालन्याच्या अंबड शहरात आज ओबीसी बचाव एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर सभेस्थळी 1200 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन यावेळी पोलीस अधीक्षकांनी केलंय। जालन्यातील अंबडमध्ये ओबीसींची संबोधन सभा असल्यानं या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे। 16 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 17 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सर्व जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। आरक्षणाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्षांकडे चर्चेसाठी वेळ मागितलाय। महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर लोकसभेत चर्चा करण्याची वेळ मिळावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। आरक्षणाचा प्रश्न 3 टप्प्यात सुटेल, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत अशा लोकांना जात प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। आज दुपारी 3 वाजता मनोज जरांगेंची तोफ कोल्हापुरातील दसरा चौकात धडाडणार आहे। या सभेसाठी शाहू महाराज देखील उपस्थित राहणार असून सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। जयसिंगपूर येथे दुपारी 1 वाजता मनोज जरांगेंची जाहीर सभा होणार आहे। या सभेसाठी जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। प्रथम उदगाव टोल नाक्याजवळ हत्तीमार्फत पुष्पहार अर्पण करून जंगी स्वागत करण्यात येणार आहे। शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। सकाळी 11 वाजता संजय घोडावत विद्यापीठ येथील हेलिपॅडवर त्यांचं आगमन होईल। अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या अधिवेशनास ते उपस्थित राहणार आहेत। आजपासून रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात होणार आहे। चौंडीतील यात्रेला सुरुवात होत असून 12 डिसेंबरला नागपूरमध्ये यात्रेची सांगता होईल। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। या बैठकीत दुष्काळ जाहीर करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे।
कोल्हापुरातील ऊस दराचा तिढा कायम राहिलाय। पालकमंत्री हसन मुश्रीफांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र समिती अमान्य असून रविवारी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मागील हंगामातील 400 रुपये कारखानदाराकडे अडकले असून ते बुडवण्याचं कारस्थान चालू झालंय। पण स्वाभिमानी संघटना शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे वसूल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। ऊस तोडीसाठी वाहतूकदारांवर दबाव टाकल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। परिणामी स्वाभिमानीने दत्त इंडिया कारखान्याच्या प्रशासनास धारेवर धरलंय। हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील साखर कारखाने आंदोलन संपेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सोबतच ऊस तोडही पूर्णतः थांबणार असून ऊस तोड मजुरांबरोबर शेतकऱ्यांचीही दोघांमध्ये वादा तिकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे। आजपासून नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो धावणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे। मुंबईत 13 दिवस पाणीबाणी लागू करण्यात येणार आहे। 20 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत 10% पाणी कपात असणार आहे। तांत्रिक कामानिमित्त पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे। पुण्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तर भविष्यात ही टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे। पुणे विभागातील 110 गावं आणि 635 वाड्यांमध्ये 113 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। मुंबई महानगरपालिकेने मरीन ड्राईव्ह आणि हुतात्मा चौक ते एशियाटिक लायब्ररी पर्यंतच्या भागात विकास करण्याचा निर्णय घेतलाय। मरीन ड्राईव्ह परिसरात पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध सोयी सुविधा देण्याचा विचार केला आहे। जेईई ॲडव्हान्स परीक्षेत टॉपर्स आलेल्या विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईला प्राधान्य दिलंय। यात एकूण 533 विद्यार्थ्यांनी आयआयटी कॅम्पसला पसंती दिली आहे। प्रदूषणामध्ये दिल्लीनंतर पुण्याचा दुसरा नंबर लागलाय। यात आता पुण्यातील हवा फक्त 4 तास शुद्ध असल्यानं हवेच्या शुद्धतेसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे संभाजीनगर शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स तब्बल 242 वर गेलाय। त्यामुळे दिल्ली, मुंबई आणि पुण्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरही प्रदूषणात आघाडीवर आलंय। मुंबई महानगरपालिकेने मुख्यालयात दिलेल्या दालनात बसण्यास पालकमंत्री दीपक केसरकरांनी नकार दिलाय। पालकमंत्री मंगल प्रभात लोढांना मुख्यालयात दालन दिल्यानंतर झालेल्या विरोधकांच्या टीकेमुळे केसरकरांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सागरी सेतूचं काम पूर्ण झालंय। येत्या 25 डिसेंबरला प्रवाशांच्या सेवेसाठी सेतू खुला केला जाणार आहे। या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ 20 मिनिटात गाठता येणार आहे। संध्याकाळी 6 ते रात्री 12:30 वाजेपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीटवर देण्यावर बंदी घालण्यात आली आहे। 25 नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही। सीएसएमटी दादर, ठाणे, एलटीटी, कल्याण, पनवेल या स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे। देशपातळीवर एकच संगणक प्रणाली असावी यासाठी सर्व राज्यात सरिता प्रणालीच्या धर्तीवर राष्ट्रीय जेनेरिक दस्तावेज नोंदणी प्रणाली या नावानं दस्त नोंदणी प्रणाली सुरू करण्यात आली आहे। सध्या 17 राज्यांमध्ये ही संगणक प्रणाली राबवली जाते। ठाण्यामध्ये येत्या 21 तारखेला मनोज जरांगेंची सभा होणार आहे। सभेच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसोबत बैठक केली आहे। बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे। शनिवारी सकाळी 10 वाजता साताऱ्यातील गांधी मैदानावर मनोज जरांगेंची सभा पार पडणार आहे। सभेनंतर जरांगे उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी भेट देऊन मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार आहेत। मनोज जरांगे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। 21 आणि 22 नोव्हेंबरला ते नाशिकमध्ये येत असून त्र्यंबकेश्वर येथील भव्य रॅलीत ते सहभागी होणार आहेत। भोरमधील विद्यानगर जवळील शेटे मैदानावर शनिवारी दुपारी 4 वाजता मनोज जरांगेंची सभा पार पडणार आहे। या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। कोल्हापुरातील शाहूवाडीत 6542 कुणबी नोंदणी आढळल्या, तर तालुक्यात नोंदणी शोधण्याचं काम अजून सुरूच असल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली आहे।
जातीवर समाजकारण राजकारण याआधी आणि यानंतरही करणार नसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे। महाराष्ट्र एज्युकेशनल सोसायटीचा जो दाखला आहे तो खरा आहे असं त्यांनी सांगितलंय। राष्ट्रवादीतील फुटीनंतर यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार गोविंद बागेतील पाडव्याला गैरहजर राहिले होते। मात्र रात्री पार पडलेल्या पवार कुटुंबियांच्या स्नेहभोजनाला त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे। यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची शनिवारी पाटणे फाटा येथे सभा होणार आहे। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सकाळी 11 वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे। 25 नोव्हेंबर मुंबईत वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान बचाव बैठक आयोजित केली आहे। या सभेला पक्षाचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत। कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम येथे महायुतीच्या नेत्यांच्या बैठका पार पडतात। या बैठकीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये निधी वितरणाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला, तसंच विविध समित्यांबाबतही चर्चा करण्यात आली। राज्यात कुठेही सदनिका खरेदी केल्यानंतर संबंधित खरेदीदाराचं नाव करदाता म्हणून आता स्वयंचलित पद्धतीने लागणार आहे। त्यासाठी महापालिकेत जाऊन अर्ज करण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेबरोबर पनवेल महानगरपालिकेतही याची अंमलबजावणी होणार आहे। आनंदाचा शिधा वाटपात सातारा जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय। जिल्ह्यात 3,63,552हून अधिक संचाचं वितरण करण्यात आलं असून त्याची टक्केवारी 92.45 इतकी आहे। पुण्यात पुन्हा एकदा डासांपासून पसरणारा झिका विषाणूचा रुग्ण आढळलाय। येरवडा येथील 64 वर्षीय महिलेला झिका आजाराची लागण झाली आहे। संभाजीनगरमध्ये नव्या प्रशासकीय इमारतींच्या प्रक्रियेला वेग आलाय। इमारतीची डीपीआर तयार करण्यासाठी तातडीनं पीएमसी नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया करण्यात यावी असे आदेश प्रशासनाने दिले आहेत। या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र बातम्यांचा ओघ सुरू राहणार आहे। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा पुन्हा।